शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता ज्या ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी देखील समोर आलेली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्णपणे अपडेट बघू। नमो शेतकरी योजनेची एक महत्त्वाची अशी अपडेट देखील आलेली आहे। तर चला 21वा हप्ता नमोचा ज्या ज्या शेतकऱ्यांना मिळालेला होता त्या शेतकऱ्यांना आता नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार। सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाचे मुद्दे देखील सांगण्यात आलेले आहे। संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। नमो शेतकरी योजनेच्या एक मोठी आनंदाचीच बातमी समोर आलेली आहे। नमोच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर देखील आलेली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून ती आनंदाची बातमी आपण जाणून घेऊ। आता जर तुम्ही पण या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील शेतकऱ्यांना टाकण्यात येणार आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो ज्या ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळतो त्या शेतकऱ्यांना पूर्णपणे या ठिकाणी 8वा हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। आता जर तुम्ही पण पीएम किसान योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला देखील आता नमोचा हप्ता टाकण्यात येणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे जाणून घेऊ कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा नमोचा 8वा हप्ता मिळणार, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना चालू झालेला आहे, कोणकोणत्या तालुक्यामध्ये हा हप्ता शेतकऱ्यांना टाकण्यात येणार आहे। सविस्तरपणे अपडेट आपण बघूया। तर चला काही महत्त्वाचे तालुके देखील या ठिकाणी आलेले आहे, काही महत्त्वाचे जिल्हे देखील आलेले आहेत। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तुमचा जिल्हा किंवा तुमचा तालुका या जिल्ह्याचे आणि या तालुक्याची यादीमध्ये येतो का नाही येतोय नक्की बघा। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते महत्त्वाचे तालुके आणि महत्त्वाचे जिल्हे जाणून घेऊ। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल एक मोठं अपडेट देखील आलेलं आहे। तर चला ते मोठं अपडेट आपण जाणून घेऊ। काही महत्त्वाचे मुद्दे देखील आलेले आहेत, ते महत्त्वाचे मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आणि जर तुम्ही पण नमोचा 8वा हप्ता कधी येणार अशा चिंतेत असाल तर तुमची देखील चिंता दूर करणार आहे हा व्हिडिओ। तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे अपडेट कळणार आहे की तुम्हाला नमोचा हप्ता कधी मिळणार, नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा कोणकोणत्या शेतकऱ्यांची संपलेली आहे। सविस्तर अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये नमोच्या हप्त्याची वाढ देखील पूर्णपणे संपली असून आता जर तुम्ही पण याच जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा याच तालुक्यातील तुम्ही पण शेतकरी असाल आणि त्या ठिकाणून तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर आता तुम्हाला पण नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। तर चला कोणकोणते जिल्हे आणि कोणकोणते तालुके यामध्ये टाकण्यात आलेलं आहे संपूर्ण आपण बघू। आणि त्याच तालुक्याच्या यादीमध्ये त्याच जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या तालुक्याचं नाव येतं का नाही येतं हे बघायचं काम तुमचं देखील असल्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन जिल्हे नक्की बघा। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। ते तालुके महत्त्वाचे असलेले काही तालुके, महत्त्वाचे असलेले काही जिल्हे पूर्णपणे आपण बघणार आहोत। त्यामुळे ते महत्त्वाचे तालुके आणि महत्त्वाचे जिल्हे नेटके देखील बघा आणि त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या तालुक्याचं नाव जर आलं तर तुमची देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतिज्ञा संपली असं समजून घ्या आणि तुम्हाला पण आता नमोचा हप्ता लवकर मिळेल असा तुम्हाला अंदाज देखील येऊन जाईल। तर चला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम नमोचा 8वा हप्ता टाकण्यात येणार आहे सविस्तर अपडेट बघूया। काही महत्त्वाचे जिल्हे, काही महत्त्वाचे तालुके या ठिकाणी आलेले आहेत। ते महत्त्वाचे तालुके आणि महत्त्वाचे जिल्हे बघणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे तालुके आणि महत्त्वाचे जिल्हे देखील बघणार आहोत। नमोच्या 8व्या हप्त्याची खूप शेतकऱ्यांनी प्रतीक्षा केली। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता येऊन 1 ते 1.5 महिना देखील झालेला आहे, पण नमोचा 8वा हप्ता देखील अजूनपर्यंत काय आलेला नाही। नमोचा हप्ता कधी मिळतो तर पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाल्याच्या नंतर 10 ते 15 दिवसाला नमोचा हप्ता देखील पडतो, पण इतका लेट का झाला आणि शेतकरी प्रतीक्षा करत आहे। तर आता शेतकऱ्याची प्रतीक्षा कधी संपणार तर या तालुक्यातील आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। तर चला कोणकोणत्या जिल्ह्यातील आणि कोणकोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे पूर्णपणे आपण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। ते महत्त्वाचे जिल्हे देखील पूर्णपणे बघून घ्या। त्या जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं किंवा त्या तालुक्याच्या यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव आलं तर समजून चला तुमची देखील आता नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे आणि तुम्हाला देखील आज न उद्या या 2 ते 3 दिवसामध्ये नमोचा 8वा हप्ता मिळून जाईल। तर चला कोणकोणत्या शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता मिळून जाणार, कोणकोणते जिल्हे आहे, कोणकोणते तालुके आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार। जालना जिल्हा, जालना जिल्ह्यातील बऱ्यापैकी शेतकऱ्यांना नमोच पीएमचा 8वा
PM चा 22वा हप्ता या ठिकाणी येणार आहे। ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा हप्ता मिळतो त्या शेतकऱ्यांना देखील नमोचा 8वा हप्ता मिळणार आहे। आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल आणि जालना जिल्ह्यामध्ये तुमची देखील शेती असेल तर अजिबात काळजी करू नका, तुमची देखील नमोच्या 8व्या हप्त्याची चिंता पूर्णपणे मिटलेली आहे। समोरचा जिल्हा नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना आली मोठी आनंदाची बातमी। PM किसान योजनेचा 21वा हप्ता जर तुम्हाला देखील आलेला असेल तर नमोचा 8वा हप्ता देखील तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे चिंता करू नका, कसलीच काळजी कसलीच चिंता तुम्हाला करायची गरज देखील राहिलेली नाही। धुळे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल, पात्र शेतकरी असाल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे। त्यामुळे जर आता तुम्ही पण नमोचा 8वा हप्ता कधी येणार या प्रतीक्षेत असाल तर तुमची देखील आता प्रतीक्षा दूर करण्यात आलेली आहे। त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता तुम्ही देखील करू नका। अहमदनगर, अहिल्यानगर, जर आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर तुमची देखील या ठिकाणी प्रतीक्षा दूर करण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही पण या प्रतीक्षेत असाल की तुम्हाला नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार तर तुमची देखील आता प्रतीक्षा दूर करण्यात आलेली आहे। त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका। संभाजीनगर, जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, संभाजीनगर जिल्ह्यातून तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचा PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर तुमची देखील आता नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। त्यामुळे चिंता काय करू नका। समोरचा जिल्हा नाशिक जिल्हा। आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यामधून राहत असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये जर तुमची पण शेती असेल आणि तुम्हाला देखील नाशिक जिल्ह्यामधून या ठिकाणी PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर तुमची देखील आता प्रतीक्षा संपलेली आहे। कारण की आता तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील आता नमोच्या 8व्या हप्त्याचे वितरण होणार आहे। समोरचा जिल्हा वर्धा जिल्हा। वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, वर्धा जिल्हा तुमचा असेल तर कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका। जर तुम्हाला पण त्या ठिकाणाहून PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर नमोचा 8वा हप्ता देखील तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे काळजी करू नका, तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे। समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यानंतरचा बीड जिल्हा। आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल किंवा तुमचा जिल्हा बीड जिल्हा असेल तर तुमची देखील आता नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही पण या प्रतीक्षेत असाल की नमोचा हप्ता कधी मिळणार, नमोचा हप्ता मिळणार आहे की नाही मिळणार, तर तुमची देखील या ठिकाणी प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जाता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। नमोचा 8वा हप्ता देखील काही जिल्ह्यामध्ये आणि काही तालुक्यामध्ये टाकण्यात येणार आहे। जर आता तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुम्हाला कधी मिळणार आहे तर कमेंट नक्की करा, तुमचा जिल्हा कोणता आहे किंवा तुमचा तालुका कोणता आहे, आणि यूट्यूब चॅनलला जाता सबस्क्राईब करायला अजिबात